बारामतीत जे घडलं त्याकडे सरळ निवडणूक म्हणून पाहणं हीच सर्वात मोठी चूक ठरेल. कारण ही फक्त उमेदवारी, माघार आणि बिनविरोध विजयाची गोष्ट नाही. ही पूर्णपणे कंट्रोल, टायमिंग आणि पॉवर सेंटर सिद्ध करण्याची स्टोरी आहे. 2 महिने शांत राहून योग्य क्षणाची वाट पाहणारे शरद पवार आणि अचानक दिलेला एक साधा स्टेटमेंट याने संपूर्ण राजकीय पट उलटवला. सुनेत्रा पवारांची उमेदवारी शेवटपर्यंत लटकवली गेली यामागे गोंधळ नव्हता, तर तो एक कॅल्क्युलेटेड प्रेशर होता. काँग्रेसचा उमेदवार शेवटपर्यंत मैदानात होता. प्रफुल्ल पाटील आणि सुनील तटकरे हे संपर्कात असल्याचे दावे करत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केले, पण कुठेच ब्रेक थ्रू होत नव्हता. याचा सरळ अर्थ एकच, की अजून ओके मिळालं नव्हतं. आणि ज्या क्षणी पवारांनी समोर येऊन सांगितलं की काँग्रेसने उमेदवार दिला, यात काहीच चुकीचं नाही, निवडणूक म्हणजे स्पर्धा आहे, त्याच क्षणी गेम बदलला. कारण हे स्टेटमेंट वरून निष्पक्ष वाटत असलं तरी त्यानंतर लगेच पडद्यामागे हालचाली वाढल्या आणि काही तासांतच काँग्रेसचा उमेदवार माघारी गेला. म्हणजेच बाहेर लोकशाहीची भाषा आणि आतून पूर्ण कंट्रोल हीच खरी चाल होती. यामुळे एक मोठा मेसेज गेला की बारामतीत अजूनही अंतिम निर्णय कुणाचा चालतो. अजित पवार गटासाठी हा सरळ इशारा होता की सत्ता मिळवणं आणि सिस्टीम चालवणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. या सगळ्यात अजून एक लेअर होती, अजित पवारांच्या अपघातानंतरचं वातावरण. त्यावेळी शरद पवारांनी लगेच आग न लावता परिस्थिती कंट्रोलमध्ये ठेवली. त्यांनी स्पष्ट केलं की हा अपघात आहे आणि इथेच त्यांनी एक मोठा स्फोट टाळला. पण दुसरीकडे रोहित पवारांनी हळूहळू प्रश्न उभे करत वेगळं नॅरेटिव्ह तयार केलं. म्हणजेच एकाच घरातून 2 वेगवेगळ्या लाईन्स, एक शांतता राखणारी आणि दुसरी दबाव तयार करणारी. आणि यामुळे पुढच्या राजकारणासाठी जमीन तयार झाली. पार्थ पवारांच्या बाबतही इथे स्पष्ट सिग्नल गेला. आधीपासूनच त्यांना थेट पुढे येऊ न देण्याची जी पद्धत होती तीच इथे कायम ठेवली गेली. वारसा असूनही राजकारणात स्पेस मिळवण्यासाठी वेगळी ताकद लागते हा संदेश पुन्हा दिला गेला. आणि याच सगळ्या टाइमलाईनचा शेवट ज्या पद्धतीने झाला, सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड, तो फक्त एक निकाल नव्हता, तर एक डेमो होता. डेमो यासाठी की बारामतीत अजूनही स्क्रिप्ट कुणी लिहितं, निर्णय कुठे घेतले जातात आणि शेवटच्या क्षणी कोणती चाल गेम फिरवते. त्यामुळे हा प्रश्न आता जास्त महत्त्वाचा ठरतो. ही एक वेळची चाल होती का पुढच्या 5 वर्षांसाठीचं ब्लूप्रिंट? कारण जर हा पॅटर्न असाच राहिला तर बारामतीत निवडणुका होतील, उमेदवार उभे राहतील, स्टेटमेंट्स दिली जातील, पण अंतिम निकाल ठरवणारा हात एकच राहणार.